महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत भाजप शिवसेनेमध्ये पुन्हा सामना रंगू लागलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीकास्त्र सोडलं। आदित्य ठाकरेंचा उल्लेख करताना त्यांनी नया है वह असा डायलॉग ऐकवला, तर शिवसेना नेते अनिल परब यांनीही शेलारांवर तिखट प्रतिहल्ला चढवला। नया है वो म्हणाले, मुंबईत फक्त रात्रीचा बाजार पाहिजे, मुंबईत विकासाच्या भानगडी नको। मधुजी त्यांचं काम काय? रात्रीचा बाजार। माझ्या माता भगिनी इथे बसल्यात म्हणून मी ओपनली बोलणार नाही। माझ्या घरामध्ये आणि तुमच्या घरातला संस्कार आहे, सांगतो की स्वातंत्र्य सगळ्यांना असलंच पाहिजे, पण स्वातंत्र्यापेक्षा संस्कृतीला महत्त्व जास्त आम्ही दिलं आहे। आणि म्हणून संस्कृती माझी जपली पाहिजे। संस्कृती रक्षक, संस्कृती भक्षक होत चालले। रात्रीचा बाजार मांडायचा आणि मग मागण्या करायच्या, केवळ रूफटॉपवर प्रत्येकाच्या गच्चीवर पार्टीची संधी द्या। रस्त्यावर रात्रीचा बाजार आणि रूफटॉपवर रात्रीची पार्टी। या राणीच्या बागेत पेंग्विन गेला, बाहेरना पेंग्विन आणला, तो दुर्दैवाने मृत्युमुखी पडला। आणि मग मनामध्ये प्रश्न पडतो की मुंबईच्या विकासाची अक्कल फक्त यांची एवढीच आहे, पेग, पेंग्विन आणि पार्टी। एक तर आशिष शेलारांना मंत्री बनवलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते फार डिस्टर्ब आहेत, फ्रस्ट्रेट आहेत। आणि मग मुख्यमंत्र्यांना कसा त्रास देता येईल, तर शिवसेनेच्या विरोधात बोलायचं, म्हणजे शिवसेना बीजेपीच्या विरोधात कारवाई करेल असं त्यांची अशी अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर होईल। आदित्य ठाकरेवरती बोलण्याचा आशिष शेलारांना बिलकुल अधिकार नाही, कारण आदित्य ठाकरे यांना ठाकरे घराण्याचा वारसा मिळालेला आहे। या घराण्याचं नाव इतकं मोठं आहे की या घराण्याने जो जोरात फुंकर मारली तर आशिष शेलारांसारखे पाचोळ्यासारखे उडून जातील, हे त्यांना पण माहिती आहे। परंतु एक मुंबईत आता पद्धत आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात पद्धत आहे, ठाकरे घराण्यावरती काही बोललं की लवकर प्रसिद्धी मिळते आणि म्हणून प्रसिद्धी, झटपट प्रसिद्धी मिळवण्याचं हे नवीन तंत्र आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।